श्री स्वामी समर्थ भक्तांनो, आपण स्वामींची भक्ती करतो, रोज नित्यनियमाने देवासमोर दिवा लावतो, पण तुम्ही कधी विचार केलाय का की तुमच्या देवाऱ्यातील याच दिव्याच्या ज्योतीची एक चुकीची दिशा तुमच्या प्रगतीत अडथळा ठरू शकतो? नमस्कार, उज्ज्वलगाथा चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण अशा दोन अदृश्य शक्तींबद्दल बोलणार आहोत ज्या आपल्या देवाऱ्यात 24 तास असतात, पण आपल्याला त्यांचा योग्य वापर माहीतच नसतो। शास्त्र सांगते की तुमच्या घरातील सततच्या कटकटी किंवा आजारपणाचे कारण तुमच्या देवाऱ्यातील ऊर्जेच्या चुकीच्या प्रवाहामध्ये लपलेला असतं। हा व्हिडिओ केवळ माहिती देणारा नाही, तर हा एक असं सत्य आहे जे 99% लोकांना माहिती सुद्धा नाही। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटच्या गुपित तुमच्या आयुष्यातील बंद दरवाजे उघडू शकतं। भक्तांनो, अग्निपुराणानुसार देवासमोर लावलेला नंदादीप हा केवळ उजेड देत नाही, तर तो तुमच्या घराचा रक्षक असतो। पण तुम्हाला माहिती आहे का, या ज्योतीची दिशा तुमचं नशीब ठरवते। जर तुमच्या दिव्याची ज्योत उत्तर दिशेला असेल तर ती घरातील सदस्यांचे आयुष्य आणि आरोग्य वाढवते। जर ती पूर्व दिशेला असेल तर ती तुमच्या मुलांचे नशीब उजळते। पण चुकूनही दिव्याची ज्योत दक्षिण दिशेला नसावी, कारण ती दिशा यमराजाची मानली जाते। यामुळे घरामध्ये भीती आणि नकारात्मकता निर्माण होऊ शकते। इथे एक सर्वात मोठे गुपित आहे, फुलवात आणि लांबवात यातला फरक। शास्त्र सांगते की ज्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही त्यांनी लांबवात वापरावी, आणि ज्यांना कुटुंबात आत्मिक सुख शांती हवी आहे त्यांनी फुलवात वापरावी। पण लक्षात ठेवा, दिव्याची ज्योत कधीही पश्चिमेकडे तोंड करून लावू नका। तुमच्या देवाऱ्यातील ज्योत आजच तपासा आणि कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा ती कोणत्या दिशेला लावलेली आहे। आता वळूया दुसऱ्या मोठ्या रहस्याकडे, ते म्हणजे देवाऱ्यातील कलश। आपण कलशात पाणी भरतो आणि दुसऱ्या दिवशी ते झाडाला घालतो, पण तुम्हाला माहिती आहे का, विष्णू पुराणानुसार पाण्याला स्वतःची स्मरण शक्ती असते। देवाऱ्यात ठेवलेला तांब्याचा कलश तुमच्या घरातील मंत्राचे आणि प्रार्थनेचे सकारात्मक तरंग स्वतःमध्ये साठवून घेतो। जर तुमच्या घरात सतत आजारपण असेल तर रात्री झोपताना देवाऱ्यातील कलशात एक तुळशीचे पान टाका। रात्रभर त्या पाण्यावर देवाऱ्यातील पवित्र ऊर्जेचे संस्कार होतात। सकाळी ते पाणी तीर्थ म्हणून घरातील सर्वांना प्यायला द्या। हे केवळ पाणी नसून ते अमृत बनलेलं असतं। पण एक काळजी घ्या, कलश कधीही पूर्णपणे रिकामा ठेवू नका, कारण रिकामा कलश दारिद्र्याचे लक्षण मानले जाते। शेवटी एक असं गुपित आहे जे आपण सर्वजण विसरतो। शास्त्र सांगते की जशी मानवाला विश्रांतीची गरज असते तशीच देवालाही असते। तुम्ही पाहिलं असेल की पंढरपूर किंवा तिरुपती सारख्या मोठ्या मंदिरामध्ये रात्री शेजारती झाल्यानंतर गाभाऱ्यातील दरवाजे बंद केले जातात। याला शयनसेवा म्हणतात। जर तुमच्या देवाऱ्याला दरवाजे नसतील तर रात्री झोपण्यापूर्वी त्यावर एक स्वच्छ कपडा नक्की टाकावा। ही कोणतीही अंधश्रद्धा नाही, तर हे मूर्तिशास्त्रातील एक महत्त्वाचे तत्व आहे। देवालाही विश्रांती मिळावी, रात्रीच्या वेळी देवाऱ्यातील ऊर्जा विखुरली जाऊ नये यासाठी हा पडदा एका संरक्षकाचे काम करतो। ज्या घरामध्ये ही सेवा मनोभावे पाळली जाते तिथे ईश्वरी कृपा सदैव राहते। तर भक्तांनो, भक्ती ही केवळ कृती नसून ते एक जीवन जगण्याचे शास्त्र आहे। हे गुपित तुमच्या मित्रपरिवारालाही सांगा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी लिहायला विसरू नका। उज्ज्वलगाथा चॅनलच्या अशाच रहस्यमय माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। प्रसन्न रहा, आनंदी रहा। धन्यवाद मित्रांनो।